मातीत बी नंबर 1 रिझल्ट आहे, कीटकनाशक म्हणून बी नंबर 1 रिझल्ट आहे, ताक वापरल्यामुळे बुरशीनाशक म्हणून बी रिझल्ट आहे, आणि अंडे वापरल्यामुळं अमायनो ऍसिडचा भांडार, त्याच्यामुळे वाढ संजीवक म्हणून सुद्धा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. जर काही सुरुवातीला 1 लिटर समजा ह्या भरणीत टाकून घेतलं, 1 लिटर ताक पहिल्यांदा भरणीत टाकून घ्यायचं. अंडे हे एक प्रोटीनचा सगळ्यात मोठा भांडार आहे. सगळ्यात जास्त प्रोटीन कशामध्ये? तर अंड्यामध्ये. जिम जर लावायची झाली कुणाला, मी मगाच सांगितलं तुम्हाला की ताक हे एक उत्तम बुरशीनाशक आहे, ताक हे एक उत्तम टॉनिक आहे, बरोबर आहे का? जीवामृत पाहिलं. आता दुसरं जे प्रात्यक्षिक आहे ते आता तुम्ही इथं साहित्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आता आपण काय मातीसाठी इथं पाहिलं बरं का, खत लागू होते, आपण कमी खर्चातलं पाहिलं. आता आपल्याला कीड रोग नियंत्रण आणि एक वाढ संजीवक टॉनिक पूर्णपणे पाहायचंय. ते बघा इथं अंडा आहे, ताक आहे, आणि आपल्याला पूर्ण अंडा ताक संजीवक कसं बनवितात तर ते आपल्याला पाहायचंय. तर आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या. आता हे जे अंडा ताक संजीवक बनवलं होतं आपण, प्रत्येक गोष्ट जे नाही का तुम्ही साहित्याचा विचार करीत चला, हेच साहित्य का घेतलंय कडे आपण. आता मला सांगा, आपले जे पीक आहे त्याला आपण मार्केटमधून अमायनो ऍसिड, PGR हे ते सोडतो का नाही, आपण विकतचं आणतो का नाही, अमायनो ऍसिडचे ते आणून सोडतो का नाही. तर हे घरगुती जे अंडा ताक संजीवक आहे किंवा हे जे जैविक टॉनिक आहे, हे आपण अतिशय कमी खर्चामध्ये जे मार्केटमधलं हजारो रुपयाचं जे टॉनिक आणून सोडतो त्याच्यापेक्षा हे जर बनवलं आणि आपण याचा वापर केला, ह्याचा आपल्याला कमी खर्चात एकदम टॉपचा रिझल्ट, जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतोय. आता अंडा ताक टॉनिक बनवण्यासाठी साहित्य काय काय? काहीच नाही हो का, तुमच्या समोर दिसतंय एक भरणी, बरोबर आहे का? पॅक झाकण लावता येईल अशी एक आपल्याला भरणी घ्यायची. तुम्ही आता हे आपल्याला बनवण्यापुरतं दाखवायचं म्हणून छोटी भरणी, तुम्ही मोठं 10-10 लिटरची बी भरणी घेतली, तुमची जितकी क्वांटिटी त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात, काय अडचण नाही. भरणी घेतली, बरोबर आहे, त्याच्यानंतर तुम्ही मोठा बॅरल बी घेऊ शकतात जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर. हे झालं पहिलं साहित्य. त्याच्यानंतर दुसरं साहित्य आपल्याला इथं अंडे आपण घेतलेले. आता अंडे माणसासाठी खाल्ल्यावर किती फायदे तर हे तर काय सांगायची गरज नाही, बरोबर आहे का? आता अंड्यामध्ये काय असं की आपण याच्यामध्ये अंडेच घेतलो होतो. अंडे हे एक प्रोटीनचा सगळ्यात मोठा भांडार आहे. सगळ्यात जास्त प्रोटीन कशामध्ये? तर अंड्यामध्ये. जिम जर लावायची झाली कुणाला तर ते जो ट्रेनर आहे तो काय म्हणतो, तो अंडे चालू कर खायला. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. आता प्रोटीन हे 20 अमायनो ऍसिडची जेव्हा चेन बनते त्यावेळेस एक प्रोटीन बनते. म्हणजे अमायनो ऍसिडचा भांडार आणि प्रोटीन ही एकच संकल्पना आहे, बरोबर आहे का? मग हे अमायनो ऍसिड प्रोटीनचा भांडार आहे. आणि प्रोटीन आपल्या झाडासाठी आवश्यक आहेत का? आहेत ना. आपण झाडाच्या वाढीसाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. मग हे अंडे त्याच्यामध्ये इतर खनिज देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये नत्र आहे, NPK आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, भरपूर या अंड्याचे आज फायदे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम आहे, बरोबर आहे का? आता कॅल्शियम ह्याचे जे आपण एक शेल आहेत म्हणजे जे टर्पल आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर जास्त प्रमाणात आहे. कॅल्शियम झाडासाठी किती आवश्यक आहे? ज्या पेशी असतात त्या पेशीच्या ज्या म्हणजे सेल वॉल म्हणतो आपण, ज्या भिंत आहेत त्या बनण्यासाठी आणि ते मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते, झाडाच्या सुद्धा आणि माणसाच्या सुद्धा. ते कॅल्शियमचं प्रमाण ते देखील आपल्या याच्यामध्ये अंड्यामध्ये पाहायला मिळतं. हे अंडे घेतलेले आपल्याला 10 अंडे घ्यायचे. आता अंडे तुम्ही त्यामध्ये कोणते बी घेऊ शकतात, त्यात काही हे नाही. मग दुसरं जे साहित्य ते म्हणजे आपल्याला 1 लिटर ताक घ्यायचे. आता ताक का घेतलेलं आहे आपण? मी मगाच सांगितलं तुम्हाला की ताक हे एक उत्तम बुरशीनाशक आहे, ताक हे एक उत्तम टॉनिक आहे, बरोबर आहे का? ताक म्हणजे नुसतं घरगुती केलेला प्रयोग आहे. तुम्हाला सांगतो, जर कोणाच्या मनाला आवडला तर तुम्ही घरगुती करून बघा. अर्धा लिटर ताक बरं का, आणि अर्धा लिटर गोमूत्र, म्हणजे समजा 1 लिटर पूर्ण मिश्रण करायचं आणि 250 ml एका 20 लिटरच्या पंपासाठी वापरायचं मिश्रण, आणि तुम्ही त्याची झाडावर फवारणी करा. तुमचं जे बुरशी किंवा जे पानं पांढरे पडते, भुरी म्हणतो आपण त्याला, भुरी, डाउनी मिल्ड्यू जे आहेत ना, हे पूर्ण रोग तुम्ही फवारल्यानंतर 2 दिवसामध्ये तुम्हाला झाड एकदम टवटवीत दिसेल. हे मी घरी प्रयोग केलेला आहे, तुम्ही घरगुती करून बघा. 4 टाक्या होत्यात तुमच्या. तुम्ही सुरुवातीला मी म्हणतोय 1च टाकी फवारून बघा. तुम्हाला जे तुमचे बुरशीचं जे नियंत्रण आहे ते भरपूर चांगला निकाल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे ताक आहे. आता ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा एक बॅक्टेरिया असतो, जो की मातीमध्ये गेल्यावर मातीतले सूक्ष्मजीव बी वाढवणार आहे, मातीतले जे खत आहेत ते बी लागू करणार आहे, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणार आहे. हे असं ताक अतिशय उपयुक्त आहे शेतकऱ्यासाठी, बरं का? हे अंडी ताक. आणि आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? आता समजा सुरुवातीला हे 1 लिटर ताक घेतलेलं आहे आपण. आता तुम्ही याच्यामध्ये दही बी घेऊ शकतात, बरं का? तुम्हाला जर पटकन बनवायचं असेल तर तुम्ही दही बी घेऊ शकतात. प्लेन दही आपल्याकडे बनतंय ना, ते दही तुम्ही घेऊ शकतात. आता हे ताक आहे, सुरुवातीला 1 लिटर समजा ह्या भरणीत टाकून घेतलं. 1 लिटर ताक पहिल्यांदा भरणीत टाकून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर हे जे 10 अंडे तर ते 10 अंडे फोडायचे आणि ह्या भरणीत टाकून घ्यायचे. आणि त्या अंड्याचे जे टर्पल आहेत ते फेकून नाही द्यायचे. ते सुद्धा आपल्याला पुढं, ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात टाकले
तर ते बी विरघळतात. पण ते टर्पल जे असतात ते हार्ड असतात, म्हणजे हार्ड शेल पासून बनलेले असतात, तर त्यांना विरघळायला टाइम लागतो. तुम्हाला याला जास्त कालावधीसाठी ठेवावं लागते. तुम्हाला 3-4 दिवसात पाहिजे असलं तर तुम्ही फक्त मधला बल्क टाकायचा आणि टर्पलापासून दुसरं चिलेटेड कॅल्शियम बनवते, ते कधीतरी एखाद्या पुढच्या वर्गाला आपण सांगू निवांतपणे तुम्हाला. तर ते मधला बल्क टाकायचा आहे आतून. इकडे लक्ष द्या. आता काय हे थोडं प्रमाण अर्धाच लिटर ताक होतं, आपण 5च अंडे टाकलेत बरं का. आता हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही, पण मला दिसायले हे खालच्या साईडला पिवळं दिसायले, बरोबर का. याला असंच नाही ठेवायचं, याला तुम्ही चांगलं 5-1 मिनिटं ह्याला पूर्ण मिक्स करा, कारण हे सगळा रंग जो आहे तो पिवळा झाला पाहिजे, नसतं ते खालीच बुडाला जाऊन बसते, बरोबर आहे का. हा 5 मिनिटं तुम्हाला ह्याला चांगलं ढवळायचंय. त्याचा पूर्ण रंग असा पिवळा झाला की आता त्याच्यानंतर तुम्हाला जे ह्याचं झाकण आहे टाकते सांगतो तुम्हाला सगळं. ही जे लाकडी काठीच्याने केलं याचं जे झाकण आहे ते तुम्हाला याला पॅक लावायचं. आता बंद झाकण लावलं, बरोबर आहे का, की याला तुम्ही सावलीला ठेवा, उन्हात ठेवा, काय अडचण नाही, कुठं बी ठेवा, फक्त झाकण लावून ठेवा. आता मांजर ह्याच्या वासानं, कुत्रे, याला मग लगेच झटत येतं. याला पॅक लावायचं, ठेवायचं. आता काय तुम्ही याला 3 दिवस ठेवायचे, बरोबर आहे का. 3 रात्री झाल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये काय प्रक्रिया होती, आता हे जे अंड आहे आणि ताक आहे ह्याचा 3 दिवसानंतर इतका असा भयंकर वास यायला लागतो. फक्त 3च दिवसानं बरं का, तुम्ही ह्याला ठेवायला 6 महिने वर्षभर ठेवा, काय अडचण नाही. इतका खतरनाक ह्याचा वास यायला लागतोय, जो वास जर आपण ह्याची फवारणी घेतली, तुम्हाला प्रमाण सांगतो पुढे मी फवारणीचं, याची जर तुम्ही फवारणी घेतली तर जी आपली कीड आहे का, कीड, आता किडीचं प्रमाण एवढं जास्त झालेलं आहे की तुम्ही त्यांना मारून नियंत्रित करू शकत नाहीत. कारण एक कीड जर अंडे घातले तर 1000, त्या 1000पासून पुन्हा 1000, ते बघा कुठवर चाललंय गणित, ते तुम्ही करीत बसा. तुम्ही मारून किडीला नियंत्रित करू शकत नाहीत, परंतु किडीला तुम्ही दूर ठेवून नियंत्रित करू शकतात का, करू शकतो. आपण जर समजा झाडावर पानावर किडच बसली नाही तर नियंत्रित होईल ना, ती तिकडे बाकी काय का करेन, आपल्याला काय करायचं. तर हिला आपण दूर म्हणजे एक अँटीफिडंट, म्हणजे की आपण याची जर फवारणी केली तर पानावर एक उग्र वास निर्माण होतो. मग ज्यावेळेस कीड अन्न खाण्यासाठी पानावर किंवा झाडावर फळावर बसन तर त्या उग्रवासामुळे कीड बसत नाही. अँटीफिडंट प्रॉपर्टी आपण त्यामध्ये म्हणायची, बरोबर आहे का. अँटी म्हणजे विरोधन, फिडंट म्हणजे खाऊ देत नाही. त्याच्यानंतर रिपेलंट प्रॉपर्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे किडीची जी अंडे घालण्याची क्षमता आहे ती देखील कमी होती. काही पतंग असतील तर त्यांचं सुद्धा म्हणजे जी प्रजनन क्षमता आहे ती कमी होती. मग किडीला जर वासच घाण आला तर ती जवळ येत नाही, बसत नाही, प्रजनन करीत नाही, काय नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कीड नियंत्रणासाठी एकदम घरगुती, एकदम जबरदस्त उपाय. दुसरा फायदा, जे आपले मित्र कीटक आहेत हे फवारल्याच्या नंतर मित्र कीटकाला काय हानी नाही. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे होय, कारण आपण सरसकट रासायनिक फवारणी केली की मित्र किडी मेल्या, शत्रू किडी मेल्या, काही घेणं देणं नाही आपल्याला. पण मित्र किडीचं जेवढं संवर्धन आपण करतो त्याच आपला अर्धा खर्च कमी करणार, कारण त्या दुसऱ्या शत्रू किडीला खायचं काम करतात ना, त्याच्यामुळे हे मित्र किडीचं काम करते. त्याच्यानंतर आता 3 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही ह्याच्यात पाव किलो गुळ टाकला, परत काडीनं मिश्रण ढवळलं, बरोबर आहे का. जर तुमचं फ्लॉवरिंग स्टेजला पीक असलं, वांगी, खास करून भाजीपाला याचा रिझल्ट आहे, वांगी, टमाटे, मिरची, कोबी, तेव्हा जर तुम्ही याची फुल धारणेसाठी फवारणी केली, गुळ टाकायचा थोडासा 3 रात्रीच्या नंतर बरं का. पाव किलो जर गुळ टाकला, मिश्रण चांगलं केलं आणि फवारणी केली तर फुल धारणा सुद्धा ह्याच्यामध्ये, वांग्यामध्ये, याच्यामध्ये, आपल्याला मिरचीमध्ये एकदम चांगला याचा रिझल्ट पाहायला मिळतोय. आता हे मिश्रण तुम्ही ठेवायला 3 दिवसानंतर तुम्ही याचं वापरायचं कसं, तुम्ही 200 ml प्रमाण 20 लिटरच्या टाकीसाठी याचं वापरायचंय, बरोबर आहे का. आता काही जण म्हणते आता याच्यामध्ये एवढं प्रोटीनचं भांडार आहे, बुरशीनाशक घटक आहेत, आपलं मातीत सोडायचं जमतं का, मातीत बी सोडायचं जमतं. 5 लिटर ताक आणि 50 अंडी याचं मिश्रण बनवायचं असंच सेम, बरोबर आहे का. 200 लिटर पाण्यात टाकायचं आणि तुम्ही ड्रिप वॉटर बी याला जाऊन देऊ शकतात, काय अडचण नाही. मातीत बी नंबर 1 रिझल्ट आहे, कीटकनाशक म्हणून बी नंबर 1 रिझल्ट आहे, ताक वापरल्यामुळे बुरशीनाशक म्हणून बी रिझल्ट आहे, आणि अंडे वापरल्यामुळं अमिनो ऍसिडचा भांडार, त्याच्यामुळे वाढ संजीवक म्हणून सुद्धा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. घरगुती बनवायला आता किती खर्च आला, अंड्याचा काय रेट आहे माहिती असेल खाणाऱ्याला, 10 समजा, बरं ठीक आहे, 7 ते 10 रुपये, 80 रुपये अंड्याचे, बरोबर आहे का. आणि दुसरं काय, ताक तर फुकटच आहे, किंवा इकत बी आणलं 100 रुपयामध्ये तुमचं एकरचं टॉनिक बनतंय, 1 एकरचं, बरोबर आहे का. हे तुम्ही असं घरगुती बनवायचंय आणि वापरायचंय. आता अंडा ताक संजीवक बद्दल काही तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही विचारा.
गावरान अंडे ना, हा बरोबर आहे. हा गावरान अंडे जर घेतले तुम्ही तर अजून चांगला रिझल्ट आहे कोंबडीचे. त्याच्यानंतर आता बरं का, तुम्ही ह्याला नाही का भरणी तुम्ही 3 दिवसांनाच वापरावं असं काय नाही. तुम्ही जर हे असंच बंद ठेवलं, महिनाभर बी ठेवलं, त्याच्यामध्ये इतका खतरनाक वास बनतोय ना, आपल्या तर नाकाला सहन होतच नाही, मग ते किडीच्या बी होत नाही. आता ज्यांनी वापर केलेला आहे का त्यांना माहिती असेल त्याच्यामध्ये वास, हा लय वास. म्हणजे हे वापरताना तुम्हाला नाक बंद करूनच वापरी नाही. पण हे बघा, मी काय म्हणतोय, आपण नाही का आता समजा, नाही आता आपण जे कीड नियंत्रणासाठी बुरशीसाठी 1000-2-2 हजाराचे औषध मारतो, थोडा वास आपल्याला कसं सहन करणं व्हाय ना, पण जर रिझल्ट येत असेल तर चांगलं आहे ना. आणि त्याचे फायदे किती, तर मित्र बुरशीचं सुद्धा संवर्धन करायचं काम करतो. हा डुकरासाठी सुद्धा जमते. आता याला जर तुम्ही महिनाभर ठेवलं, याचा वास लई खतरनाक येतोय. मग तुम्ही जे बांध आहे का, बांधावर याचं जास्त प्रमाणात जर फवारणी केली, हे डुकर सुद्धा वासाने याचे पळते. असा तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळते. जर तुम्हाला काही अंडा ताक संजीवक, तुम्ही याच्यामध्ये दूध बी वापरू शकतात बरं का. जर तुमच्याकडे ताक बी नाही, दही बी नाही, शक्यतो असं होत नाही, पण जर नसेल तर तुम्ही दूध देखील वापरू शकतात. दुधात हा म्हणजे तेच दूध बी वापरू शकतात, काय अडचण नाही. जर तुमचे काही शंका नसतील बरं का, जर तुमच्या काही शंका नसतील तर आपण अंडा ताक संजीवकचं प्रात्यक्षिक संपलंय.